नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र फिस्के. मी आर्थ्रोस्कोपी आणि पेल्वियास्टाबुलर सर्जन आहे. मी विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, पुणे येथे कार्यरत आहे. आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? आर्थ्रोस्कोपी म्हणजे आपले जे सांधे आहेत त्यात जे लिगामेंट्स किंवा मेनिस्कस म्हणजे गादी असतात, जर त्याला काही इजा झाली असेल तर दुर्बिणीद्वारे ती आपण नीट करू शकतो पहिल्याप्रमाणे. त्याला आर्थ्रोस्कोपी सर्जरीज म्हणतात. या सर्जरीमध्ये चिरा देण्याची गरज पडत नाही. एक पेनच्या साईजचा दुर्बीण असतं. ती दुर्बीण एका छोट्याशा छिद्रामधनं जॉईंटमध्ये टाकून आपण ते लिगामेंट दुरुस्त करू शकतो. तर लिगामेंट म्हणजे काय? हे नी जॉईंटचं मॉडेल आहे. यामध्ये आपण बघू शकता बाहेरच्या साईडनी 2 लिगामेंट्स आणि आतल्या साईडनी 2 लिगामेंट्स असतात आणि ही गादी 2 गाद्या असतात, एक बाहेरच्या साईडनी आणि एक आतल्या साईडनी. तर जसं या मॉडेलमध्ये दिसतं, हे लिगामेंट तुटलं आहे. या साईडला हे लिगामेंट पार्शली तुटलं, याला पार्शल टिअर म्हणतात. बट जर हा पेशंट चालत राहिला तर कालांतराने स्ट्रेच होऊन हे पूर्ण तुटणार. ह्या ज्या इजा आहे ह्या कशामुळे होतात? जे लिगामेंट इंजुरीज आहेत त्या मेनली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स किंवा स्पोर्ट्स इंजुरी, म्हणजे खेळताना जर पाय जास्त ट्विस्ट झाला तर ह्या इंजुरीज होतात. तर ह्या आपण अवॉइड कशा करता येतील ह्या इंजुरीज? त्यासाठी आपण डेली एक्सरसाइज, प्रॉपर टोनिंग ऑफ द बॉडी, खेळायला जाण्यापूर्वी प्रॉपर एक वॉर्मअप हा खूप आवश्यक आहे. जरीही तुम्ही ऑकेजनल प्लेयर असला, कधी कधीच खेळत असला, तरी तुम्हाला नियमित शरीराला एक्सरसाइज करणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज अचानक खेळायला गेल्यानंतर मेनली ह्या इजा होतात. हा गुडघ्याचा मॉडेल आहे. गुडघ्याप्रमाणेच खांद्याला पण ह्या इजाचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. कारण की ज्या कोणत्या ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीज आहे, डोक्याच्या वरती आपण जे काही काम करतो, जसं बॅडमिंटन खेळणे किंवा वरती ठेवलेला काही सामान उचलणे, यामुळे पण खांद्याच्या लिगामेंट्सला इजा होतात. आजकालच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दुर्बिणीच्या सहाय्याने बिना मोठा चिरा देता हे लिगामेंट्स आणि ह्या ज्या इजा आहेत ह्या पूर्णपणे बऱ्या करता येतात आणि पेशंट परत आपल्या नॉर्मल दिनचर्येला किंवा नॉर्मल लाईफस्टाईल परत पेशंट आपली जगू शकतो. धन्यवाद.